श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 16वा, रावण सैन्याचा संहार. ओम श्रीराम. हनुमंतांचे युद्ध कौशल्य पाहून इंद्रजित विस्मित झाला आहे व स्वतःचा कमकुवतपणा जाणून एका गुहेत जाऊन लपला. इकडे सैन्यामध्ये हाहाकार झाला व ते म्हणू लागले की अखया तर मेला, परंतु आता इंद्रजित सुद्धा मेला असेच वाटते आहे. तेव्हा मग नेमके खरे काय आहे हे जाणून घेण्यासाठी रावण ब्रह्मदेवाचे स्मरण करतो. तेव्हा ब्रह्मदेव प्रथम अशोकवनात उपस्थित होतात. तेव्हा तिथे हनुमंत ब्रह्मदेवांना वंदन करतात व विचारतात की रावणासहित सर्व राक्षसांचा विध्वंस करावा असे माझ्या मनात आहे, परंतु आता पुढे काय होणार आहे हे तुम्ही मला सांगावे. तेव्हा मग ब्रह्मदेव हनुमंतास सांगतात की हा राक्षस कुळाचा अंतसमय आहे, तेव्हा त्यांना आता तू दया दाखवू नकोस. तसेच रावण व कुंभकर्ण यांना प्रभू श्रीराम हे स्वतः मारतील व जो हा इंद्रजित आता लपून बसलेला आहे त्याला लक्ष्मण मारेल. आता इंद्रजित तुझ्यावर ब्रह्मपाशाचा प्रयोग करेल, परंतु तुला कशाचेही भय नाही, कारण तुला मरण नाही, तू चिरंजीवी आहेस. परंतु तो माझा म्हणजेच ब्रह्मदेवाचा ब्रह्मपाश आहे, म्हणून त्याचा सन्मान कर व रावणाच्या भेटीला जा. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या अध्यात्म प्रवासात त्याच्या या अध्यात्म जीवनरूप युद्धभूमीवर प्राण म्हणजेच हनुमंत आणि त्या गर्विष्ठ मनाचे म्हणजेच इंद्रजिताचे शुद्धीकरण म्हणजेच युद्ध चालू आहे. प्राणाने त्या गर्विष्ठ मनाच्या एकाग्रतेवर केलेला आघात पाहून ते गर्विष्ठ मन विस्मित होते व प्राणाचे हे कौशल्य पाहून व आपली कमजोरी जाणून ते गर्विष्ठ मन आपल्याच मनपणात म्हणजेच गुहेत जाऊन बसते म्हणजेच लपते. तेव्हा मग अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण विचार करतो की ज्याचा क्षय होणार नाही त्या अक्षयाचाही म्हणजे अखयाचाही क्षय झाला व आता या गर्विष्ठ मनाचाही नाश झाला की काय. तेव्हा मग तो अशुद्ध अहंकार हे सर्व जाणून घेण्याकरिता विश्वनिर्मिती संस्थेस म्हणजेच ब्रह्मदेवास आवाहन करतो. तेव्हा मग ही विश्वनिर्मिती संस्था अशोक स्थानावर उपस्थित होते व प्राणाला पुढील संकेत देते की ही शुद्धीकरण प्रक्रिया लवकरच पूर्णत्वास जाईल व या सर्व मंडळींचे शुद्धीकरण होईल. मात्र तू हे कार्य अखंडपणे चालू ठेव. तसेच या अशुद्ध अहंकाराचे म्हणजेच रावणाचे व त्याच्या हव्यासाचे म्हणजेच कुंभकर्णाचे शुद्धीकरण करण्याकरिता आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम स्वतः
या अध्यात्म जीवनरूप युद्धभूमीवर उपस्थित होतील आणि ते दिव्य मनच म्हणजे लक्ष्मणच या गर्विष्ठ मनाचे म्हणजे इंद्रजिताचे अस्तित्व संपवून टाकेल. परंतु आता ते गर्विष्ठ मन आपल्या मनपणात जाऊन बसले आहे व तिथे ते मंत्र तंत्र व यंत्र शक्तीची उपासना करून त्याद्वारे तुझ्यावर मायावी निर्मिती पाशाचा म्हणजेच ब्रह्मपाशाचा प्रयोग करेल की ज्याने सर्व काही कुंठित होते. परंतु तुला मात्र त्याचे भय नाही, कारण तू शुद्ध व बलवान झालेला चिरंजीवी स्वरूप विश्वप्राण आहेस. त्यामुळे तुला कोणीच व कधीच कुंठित करू शकत नाही. तरी पण तू या प्रयोगाला सन्मान देऊन पाशबद्ध हो आणि त्या अशुद्ध अहंकाराला सामोरा जा. अशाच प्रकारे साधक या अध्यात्म प्रवासात विशिष्ट अशा टप्प्यावर किंवा स्तरावर येतो तेव्हा त्याला पुढील अध्यात्म प्रवासाचे संकेत मिळत असतात. या संकेतांना घेत घेत तो आपला पुढील अध्यात्म प्रवास निर्धोकपणे करत राहतो. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये हनुमंतांचं आणि इंद्रजिताचं युद्ध सुरू आहे. परंतु हनुमंताची ती युद्धाची कुशलता पाहून तो इंद्रजित विस्मित होतो व आपला कमकुवतपणा पाहून एका गुहेत जाऊन लपतो व तिथे मंत्रतंत्र वगैरे करून आणखी शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे झाल्यानंतर सैनिकांमध्ये हाहाकार उडतो. त्यांना वाटतं अखया मेला, आता इंद्रजितही मेला. ही बातमी रावणाकडे जाते. रावण मग विचार करतो आणि ब्रह्मदेवांना आवाहन करतो. मात्र ब्रह्मदेव अगोदर अशोकवनात उपस्थित होतात आणि प्राणाला पुढील संकेत देतात की या राक्षस कुळाचा आता नाश होणार आहे. मात्र कुंभकर्ण आणि रावणाला स्वतः श्रीराम मारतील आणि या आता लपून बसलेल्या इंद्रजिताला लक्ष्मण मारतील. मात्र तू कोणालाही दया दाखवू नको, हा संकेत ब्रह्मदेव हनुमंताला देतात. आता हीच रामायणामधील कथा साधकाच्या दृष्टीने कशी, तर साधकाच्या अध्यात्म जीवनामध्ये सुद्धा साधक गुरुप्रणीत साधनेने गुरुकृपेने अनुग्रह झाल्यानंतर त्याचा प्राण बलवान होतो आणि तो बलवान प्राण मनाला सोबत घेऊन त्याला ऊर्ध्व प्रवास करायचा असतो. आज्ञाचक्राच्या पुढे सहस्रदल कमलाकडे जायचं असतं. पण हे मन गर्विष्ठ आहे ना, मग तो त्या गर्विष्ठ मनाचं शुद्धीकरण करायला सुरुवात करतो. कारण मनाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय संपूर्ण आतल्या घटकांचं शुद्धीकरण कधीच होणार नाही. म्हणून प्राण त्या मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी त्या मनाच्या एकाग्रतेवरच आघात करतो. कारण मनाची एकाग्रता जर प्राणाशी निगडीत झाली, प्राणाशी एकरूप झाली, तरच प्राण त्याची शुद्धीकरण करून त्याला ऊर्ध्व अशा आत्म्याकडे घेऊन जाईल. आणि मनाची एकाग्रता नसेल तर ते मन मग विकार, वासना या सगळ्या गोष्टीमध्ये अडकत राहील. म्हणून प्राण मनाच्या एकाग्रतेवरच आघात करतो म्हणजे ती एकाग्रता स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि प्राणाचं हे कौशल्य पाहून ते गर्विष्ठ मन सुद्धा विस्मित होतं व ते आपल्या आतमध्ये मनपणात जाऊन लपून बसतं आणि जेव्हा योग्य वेळी तेव्हा हल्ला करता येईल या विचाराने ते आत्म्यात जातं. तेव्हा इथे मग निर्मिती संस्था या विश्वाला या विश्वाची निर्मिती कुठून होते? ब्रह्म या अवस्थेतून. म्हणजे त्याची देवता कोण? ब्रह्मदेव. म्हणून इथे निर्मिती संस्था आपण त्याला संबोधन दिलेले आहे. आणि ती संस्था मग प्राणाला संकेत करते की पुढे या अशुद्धपणाचा विनाश होणार आहे. म्हणजे अशुद्ध अहंकाराचा विनाश होणार आहे, त्याचा हव्यासाचा विनाश होणार आहे, या गर्विष्ठपणाचा सुद्धा विनाश होणार आहे. हे जे मन आहे या मनाचा गर्विष्ठपणा घालवण्याचं काम दिव्य मन करणार आहे. आणि
शुद्ध अहंकार आणि हव्यासाचं शुद्धीकरण हे आत्मस्वरूप सद्गुरू करणारे. खरं तर सगळं सद्गुरूच करतात. सद्गुरूच ही शक्ती प्राणाला देतात, मनाला, ते सगळं सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूपर्यंत साधनेनेच ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतात. आणि ह्या अशा प्रकारचे अनेक संकेत साधकाला या अध्यात्म जीवनामध्ये मिळत असतात. ते संकेताचे प्रकार असे असतात की बऱ्याचदा साधकाला दृष्टांत रूपाने स्वप्नामध्ये पण बरेचसे भाग असतात. जो दृष्टांत रूप भाग असतो तेव्हा साधक झोपेत असताना तो आत्म्याशी जोडला गेलेला असतो. तेव्हा जे जे स्वप्न पडतात त्याला दृष्टांत म्हणतात. तर ते दृष्टांत सद्गुरू साधकाला पुढील आध्यात्मिक प्रवासाच्या विषयीचे दृष्टांत त्यांना दाखवतात आणि त्या दृष्टांतामधून साधकाने नेमकं सार निवडून आपला पुढचा आध्यात्मिक प्रवास करायचा असतो. हा एक भाग झाला. दुसरा एक भाग साधकाच्या दृष्टीने, साधक जेव्हा ध्यानामध्ये शिरतो, त्या ध्यानामध्ये त्याला काही दृश्य किंवा काही वैचारिक गोष्टी त्या ध्यानामध्ये सुचतात. तर त्या ध्यानाच्या माध्यमातून त्याच्या पुढच्या आध्यात्मिक प्रवासात त्यांनी कसं वागायचं असतं, म्हणजे आता कुठला वाईट घटक त्याचं शुद्धीकरण करायचे, तो कसा हल्ला करेल, त्यावर कशी मात करायची, किंवा बाह्यांगाने काय संकट येतील, त्या संकटावर कशी मात करायची, त्या संकटांना कसं फेस करायचं, त्यातून पुढे कसं जायचं, नेमकं काय करायचं, याचे जे संकेत आहेत. एक पहिला भाग हा दृष्टांतातून. दुसरा प्रगल्भ, म्हणजे साधक जर थोडासा प्रगल्भ झाला असेल तर ध्यानामध्ये या गोष्टी कळतात, ध्यानामध्ये संकेत मिळतात. आणि काही वेळेला जर त्याचे सद्गुरू हयात असतील तर त्यांच्या जेव्हा भेट होते त्या भेटीमध्ये सद्गुरू या गोष्टी त्याला संकेत रूपाने सांगतात किंवा काही वेळेला स्पष्ट रूपाने सांगतात. ते साधकाच्यावर अवलंबून आहे सगळं. साधक जर प्रगल्भ असेल तर तो संकेत लगेच जाणून घेईल. त्याला ध्यान किंवा सद्गुरूंची भेट घ्यायची गरज नाही, त्याला दृष्टांतातून कळेल. नाही दृष्टांतातून कळालं तर त्याला ध्यानाच्या अवस्थेतून कळेल, आणि ध्यानाच्या अवस्थेतूनही नाही कळालं तर सद्गुरू अशी योजना करतात, त्याला प्रत्यक्ष सांगतात. प्रत्यक्षसुद्धा सांगण्याच्या बऱ्याचशा पद्धती असतात. एक संकेताने सांगतात, एक दुसऱ्याचं कोणाचं तरी उदाहरण देऊन सांगतात. तेही त्याला समजलेलं नसेल, तेवढा तो परिपक्व नसेल तर त्याला थेट सांगतात की हे बघ, तू पुढं असं कर, अशा पद्धतीने साधनेत थांब, हे कर, म्हणजे ध्यान कर, नामस्मरण कर, जीवनात असं संकट येऊ शकतं. अशा गोष्टी सद्गुरू साधकाला पुढच्या घडणाऱ्या गोष्टीविषयी संकेत रूपाने देत असतात. साधकाने हे संकेत सोडायचे नसतात. समजा दृष्टांतातून जर कळालं तर त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करायचा. तेही नाही कळालं, काही वेळेला ध्यानात न सद्गुरूंनी समोर आणलं तर ते संकेत घेऊन त्यानुसार आपल्या जीवनाची एक आराखडा तयार करून चालायचं. तेही नाही समजलं तर सद्गुरू जेव्हा स्वतः सांगतात स्वमुखाने तेव्हाही त्या पद्धतीने वागलं पाहिजे. मात्र ह्या तिन्ही गोष्टी नाही ऐकल्या तर साधकाचा पुढचा आध्यात्मिक प्रवास होऊच शकत नाही. त्याला थांबावं लागेल, अगदी काही काळ थांबावे लागेल, किंवा ह्या जीवनभर सुद्धा थांबावं लागेल. ते पुढच्या जीवनापासून सुरू होईल. म्हणजे हे सगळं माझ्यावर अवलंबून आहे, साधकावर अवलंबून आहे. तर साधकाने हे घेत पुढे चाललं पाहिजे. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.